नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैतने कलाला प्लीज प्लीज करून फक्त एक काम सांगितलेलं असतं, ते म्हणजे त्याचे हात खराब असतात, हळदीने माखलेले असतात. त्यामुळे तो कलाला सांगतो की तू माझे कपडे जे आहेत ते बेडवर काढून ठेव. अद्वैत बाथरूम मध्ये निघून गेलेला असतो फ्रेश होण्यासाठी. तेव्हा कला मात्र अद्वैतच्या शर्टाला आता अद्वैत स्वतः समजून त्याच्यासोबत डान्स करत असते. अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय ग तुझं. तर कला म्हणते की सॉरी. मग कला लगेचच आता अद्वैतला शर्ट देते. मग अद्वैत म्हणतो की धोतर कुठे माझं. कला म्हणते की थांब एक मिनिट, तुला काढून देते धोतर. आता कला कपाटातून धोतर काढायला जाते खरी, परंतु कपाटाला ते धोतर अडकतं आणि तिथेच ते फाटलेलं असतं. आता ते सगळं बघून अद्वैत चिडतो आणि म्हणतो की ए बाई, काय केलंस तू. अगं तू बाई आहेस की कोण आहेस, खरे तू असं कसं काय करू शकतेस. आता कलाही घाबरलेली असते, कारण अद्वैतला जे धोतर घालायचं असतं आज तेच नेमकी कलाने फाडून ठेवलेलं असतं. कला अद्वैतला म्हणते की सॉरी आय एम रिअली सॉरी चांदेकर. म्हणजे तू आता मला वेंदळी म्हटलं तरी चालेल, खरंच माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, आय एम सॉरी. कला म्हणते की थांब, पण मला काहीतरी विचार करते, मी काहीतरी करते. असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो की आता काय विचार करणार आहेस तू. कला म्हणते की अरे जर शिवता येत असेल, शिवून जर होणार असेल तर बघते ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की गप्प बस, काही शिवता वगैरे येणार नाहीये, नुसता गोंधळ घालून ठेवलायस तू. मला किती छान घालायचं होतं आज, मस्त वरनं कुर्ता घालायचा होता, खाली धोतर घालायचं होतं, सगळ्या गोष्टींची वाट लावून टाकली आहेस खरे तू. अद्वैतला खूप चिडचिड होत असते आणि त्यात कला एक भन्नाट आयडिया देत असते. त्यामुळे अद्वैतचं डोकं आता पूर्णपणे पिकलेलं असतं. तर अद्वैत पुढे कलाला म्हणतो की आता काय करायचं, मला तर हेच घालायचं होतं. कला म्हणते की अरे चांदेकर थांब, मी एक काम करते ना, मी शिवून देते ना हे. अद्वैत म्हणतो की काही शिवून वगैरे देऊ नको, मला नाही घालायचं ते शिवून वगैरे. तर कला म्हणते की चांदेकर काहीतरी तर करावं लागेल ना. मग अद्वैत आता पायजमा काढतो आणि त्या कुर्तीवर पायजमा घालत असतो. पण कला म्हणते की अरे अद्वैत ते नाही मॅच होते, आणि तसंही कपाटामध्ये अशी कुठलीही पॅन्ट नाहीये की जी ह्या कुर्त्यावर मॅच होणार. मित्रांनो, कालच्या आपल्या व्हिडिओला तुम्ही खूप लाईक केलं आणि प्रतिसादही चांगला दिला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि आजही तुम्ही तो प्रतिसाद द्याल, आजही आपल्या व्हिडिओला लाईक कराल अशी मी आशा बाळगते. थँक्यू. मग कलाला एक आयडिया सुचते. कला तिची एक साडी बाहेर काढते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत हे बघ. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय, तुझी साडी आहे, आता मला साडी नेसवतेस का. तेव्हा कला म्हणते की नाही रे चांदेकर, हे बघ, ही साडी तुझ्या या कुर्त्यावर धोतर म्हणून परफेक्ट बसेल. मी एक काम करते, माझ्या या साडीचं तुला धोतर घालून देते. अद्वैत म्हणतो की काय डोक्यावर वगैरे पडलीयस का तू. अजिबात, मी तुझं हे अजिबात ऐकणार नाहीये. मी स्वतःला साडी वगैरे अजिबात घालून घेणार नाही खरे. कला म्हणते की चांदेकर हे बघ, ही गोष्ट माझ्याकडून चुकली आहे ना, मग ही गोष्ट मला सुधारू दे ना माझ्या पद्धतीने. आणि तसंही अरे ती पॅन्ट कुठे मॅच होतीये तुझ्या त्या कुर्त्यावर, हे बघ मला एकदा ट्राय तर करू दे. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, जाऊ दे, तसाही गोंधळ जो घालायचा होता तो घातलाय, कर तुला काय करायचे ते. कला आता अद्वैतला धोतर नेसवणार असते. अद्वैतला सगळ्यात पहिल्यांदा ती हात वर करायला लावते. अद्वैत हात वर करतो. मग कला आता अद्वैतला म्हणते की पहिल्यांदा ही गाठ बांधून घे. मग अद्वैतला तिने ती गाठ बांधायला सांगितलेली असते. अद्वैत म्हणतो की अजिबात मागे वळून बघायचं नाही, गाठ बांधतोय ना मी. कला म्हणते की मी कशाला मागे वळून बघू. अद्वैतने आता गाठ बांधलेली असते. कलाला आता पुढचं धोतर नेसवायचं असतं अद्वैतला. मग अद्वैतला हळूहळू ती धोतर नेसवत असते. मग धोतराचा एक पदर जेव्हा ती मागून टाकते तेव्हा अद्वैतला फारच अनकम्फर्टेबल फील होत असतं आणि त्याचं तोंड वाकडं होत असतं, त्याने डोळेच झाकून घेतलेले असतात. मग कला त्याला हात लावून उठवते की झालंय आता, तू डोळे नको झाकूस. मग कला आता तिने ज्या निऱ्या केलेल्या असतात तिला त्या खोचायच्या असतात म्हणून खोचायला जाते, तर अद्वैतला फार गुदगुल्या होत असतात. कला म्हणते की चांदेकर हे खोचावंच लागणार आहे मला, आणि तू जसं समजतो ना तसं काही केलं नाहीये हा मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय केलं म्हणजे, मी काय समजत होतो. कला म्हणते की नाही, तुला वाटलं असेल मी तसं काहीतरी करते म्हणून. अद्वैत म्हणतो की तसं म्हणजे कसं. कला म्हणते की जाऊ दे, परंतु आता जर ह्या निऱ्या मी आतमध्ये खोचल्या नाही तर तुझी मात्र पंचायत होईल आणि धोतर सुटून जाईल. कलाने आता अद्वैतला पूर्णपणे धोतर नेसवलेलं असतं. अद्वैत ते धोतर बघून म्हणतो की हे कसं दिसतंय हे. तेव्हा कला म्हणते की काही नाही चांदेकर, एकदम छान दिसतंय. मग कला अद्वैतला त्यावर पहिल्यांदा कुर्ता घालायला सांगते. अद्वैतने आता त्यावर कुर्ता घातलेला असतो तरी अद्वैतचे नाटकं सुरू असतात की कसं दिसतंय. मग कला आता अद्वैतला जरा आरशासमोर घेऊन येते आणि मग त्याला दाखवते की बघा आता कसं दिसतंय.
तर अद्वैत आता जेव्हा स्वतःला आरशामध्ये बघतो तेव्हा त्याला तो स्वतः खूप आवडतो आणि ते खरंच खूप सूट करत असतं. जे कलाने त्याला धोतर घातलेलं असतं ते कुर्त्यावर एकदम व्यवस्थित जात असतं आणि खूप सूट करत असतं अद्वैतला. अद्वैत छान दिसत असतो त्याच्यामध्ये, त्यामुळे लगेचच अद्वैतची कळी खुलते आणि अद्वैत गालातल्या गालात स्माईल करतो. तर कला म्हणते की मग चांदेकर कसं दिसतंय आता हे धोतर? तेव्हा अद्वैत म्हणतो की काही एवढं चांगलं नाही दिसत. तर कला म्हणते की हां, कसं आहेस रे चांदोबा तू? म्हणजे जेव्हा आरशामध्ये स्वतःला बघितलं तेव्हा स्वतःची कशी कळी खुलली होती, परंतु आता मात्र अजिबात मान्य करणार नाही जेव्हा मी विचारलं तेव्हा. नाही नाही चांदोबा, अरे खरं तर मला माहिती आहे की तुला दुसऱ्याचं काही कौतुक करता येत नाही, परंतु अरे समोरचा जर कौतुक करत असेल तर ते कौतुक तरी घेत जा. आणि काय तर म्हणे सांगतो की मी अद्वैत चांदेकर आहे. कसला तू अद्वैत चांदेकर? अद्वैत म्हणतो की खरे तू काय जरा डोक्यावर पडलीस का? आणि मी कशाला माझं कौतुक करून घेऊ? कोण आहे मी? द ग्रेट अद्वैत चांदेकर. मला कोणाच्या कौतुकाची गरज नाहीये. अद्वैत म्हणतो की आणि हो, तुला काय वाटतं मी आता तुझं कौतुक करावं? माझं जे पहिलं धोतर होतं ते फाडलं, आता हा जो होता तो तुझा प्लॅन बी होता आणि मुळात म्हणजे तू माझं धोतर फाडलंय म्हणून हा प्लॅन करावा लागलाय, कळलं? आणि याच्यावर जाणारी मोजडी कुठे? तेव्हा कला म्हणते की देते चांदेकर. आणि मग कला आता अद्वैतला त्याचे शूज काढून देते. अद्वैतचा लुक आता पूर्ण झालेला असतो आणि त्यामध्ये तो खरंच खूप हँडसम दिसत असतो. कला त्याच्याकडेच बघत असते, परंतु अद्वैत स्वतःला शाणा समजत असतो आणि मग तिथून निघून जातो. कला मात्र त्याच्याकडेच मागे बघत असते. तर मंडळी, आपली जी सरोज आहे तिला खरंच शिकण्याची खूप गरज आहे. असं म्हणतात की लहानांनी मोठ्यांकडनं शिकावं, परंतु सरोजला मात्र कलाकडनं शिकण्याची खूप गरज आहे. पण मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं की सरोजने कलाकडनं नक्की कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी शिकल्या पाहिजे? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा. थँक्यू. कला ही मनातल्या मनात म्हणत असते की खरंच आज मला खूप छान वाटतंय आणि गेल्या काही दिवसांपासूनच छान वाटतंय. खरंच प्रेमात पडल्यावर असंच छान छान वाटत असेल का? असं छान वाटत असेल का? सगळं आयुष्य अगदी हिरवगार वाटत असेल का? पण या गोष्टीचं क्रेडिट तर मी चांदेकरलाच देईल. पण कधी कधी काय असतं की जेव्हा आपण प्रेमात पडतो तर आपण कोणाच्या प्रेमात पडतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि खरं म्हटलं तर चांदेकर माझ्यासाठी अगदी योग्य निवड आहे. कला अद्वैतच्या दिवसाढवळ्या स्वप्नामध्ये रंगलेली असते आणि त्याचाच विचार करत असते. खऱ्या अर्थाने ती अद्वैतच्या प्रेमामध्ये असते. तेवढ्यात आबा आता खालून हाक मारतात की अरे सगळेजण या लवकर पटकन खाली. असं म्हटल्यावर कला आता म्हणते की हो आजोबा आलोच. कला आता खाली निघून जाते. जाता जाता कलाने तो बोर्ड बघितलेला असतो, म्हणजे समानतेचा आणि भिन्नतेचा बोर्ड बघितलेला असतो आणि त्यात तिने पाहिलेलं असतं की आता भिन्नता आणि समानता दोघंही सारखे झालेत. मग कला मनात विचार करत असते की खरं तर आमच्यामधल्या समानता आणि आमच्यामधल्या भिन्नता दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, हेच आमच्या नात्याचं खरं सत्य आहे. आणि खरं तर हीच तर आमच्या नात्याची शक्ती आहे. खरं तर चांदेकर इतका क्यूट आहे, रुबाबदार आहे, एकदम परफेक्ट आहे, अगदी जगात कुठे शोधूनही सापडणार नाही असा आहे माझा नवरा. आणि खरं म्हटलं तर माझ्यासारख्या कठीण व्यक्तीला फक्त आणि फक्त तोच मॅनेज करू शकतो. आणि तसं म्हटलं तर आता यापुढे नक्कीच आमच्यामध्ये नवी सुरुवात व्हायला पाहिजे. कला खूप खुश असते. तिला आजूबाजूचं सगळं वातावरणच तिच्या भोवती आनंदाचं असतं आणि एकदम खुश असते ती. तिला वाटतं की नाही, आता मी आणि अद्वैत, बाकी आमच्या दोघांमध्ये कोणीच येऊ शकत नाही. कोणीच नाही म्हणजे कोणीच नाही. तर कला आता खुश असते. तिने दरवाजा लावलेला असतो आणि आता ती खाली निघून जाते. तर इकडे काजल मात्र खूप घाबरलेली असते, कारण आज लग्नाचा दिवस येऊन उजाडलेला असतो आणि अजूनही ती सोहमला तिच्या मनातलं सांगू शकलेली नसते. कारण तिला माहीत असतं की जर मी आता सोहमला सांगितलं नाही तर मी त्याला कधीच सांगू शकणार नाही आणि हीच माझ्याकडे योग्य वेळ आहे. एकदा की अनामिकाचं आणि त्याचं लग्न झालं तर मी त्याला कितीही सांगितलं माझं तुझ्यावर प्रेम आहे तरी सुद्धा त्या गोष्टीचा काही एक उपयोग होणार नाही आणि मीही तेव्हा काही सांगू शकणार नाही. परंतु मला आता लवकरात लवकर सांगायला हवंय त्याला. पण काय करू, तो तर माझ्याशी बोलत नाहीये, तो तर मला जवळही उभं करत नाहीये, माझा एक शब्दही ऐकून घेत नाहीये. मग काजलला आयडिया सुचलेली असते की आता ती त्याला चिठ्ठी लिहून पाठवणार आणि तिने आता एक चिठ्ठी घेतलेली असते आणि काजलने त्यावर लिहिलेलं असतं. त्यात तिने लिहिलेलं, प्रिय सोहम, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. मी माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत नाही पोहोचू शकले. मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालाय, पण तरीही सांगते की आय लव्ह यू. तू तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करतोय या गोष्टीची कल्पना आहेच मला.
आणि तुझ्या या सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि खाली तिने लिहिलेलं असतं काजल, आणि यावरनं ही गोष्ट समजदार असते की ही चिठ्ठी काजलनेच लिहिली आहे. आता काजल विचार करत असते की लवकरात लवकर ही चिठ्ठी मला सोहमपर्यंत पोचवायची, आणि तेही कोणाच्या हाताला न लागता. कारण ही जर चिठ्ठी कोणी दुसऱ्याने बघितली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मला काहीही करून सोहमपर्यंत ही चिठ्ठी आता पोचवायचीच आहे. काजलने आता ठाम ठरवलेलं असतं, जे तिने इतके दिवस केलेलं नसतं. आता हिम्मत करून ती सोहमला तिच्या मनातलं सोहमबद्दलचं प्रेम आता सांगणार असते, आणि तेही चिठ्ठीद्वारे. आता काजल रेडी होऊन बाहेर आलेली असते. सगळेजण मस्तपैकी रेडी होऊन बाहेर बसलेले असतात, आणि सोहम आणि अनामिका या दोघांचेही लग्नाचे विधी सुरू असतात. त्यावेळी काजल ही समोरच बसलेली असते, आणि तिच्या हातामध्ये ती चिठ्ठी असते. अजूनही तिला योग्य टाइम मिळालेला नसतो जेणेकरून ही चिठ्ठी सोहमपर्यंत पोहोचेल. त्याच ती विचारामध्ये असते की ही चिठ्ठी आता सोहमपर्यंत कशी पोहोचवायची. आणि तिच्या बाजूला कारण संगीताही बसलेली असते. आईची नजर चुकवून आपण कुठे जाऊही शकत नाही असा तिला प्रश्न असतो. मग आता करायचं तर करायचं काय, तिला काहीच कळत नसतं. आता सोहम आणि अनामिकाचं पुढे लग्नही चालू असतं. त्याही गोष्टी तिला सहन होत नसतात, कारण अनामिकाच्या जागी तिची जागा होती असं तिला वाटत असतं. तिला या सगळ्या गोष्टींचं एकपणे दडपणच आलेलं असतं. आणि सोहम आणि अनामिकाचे आता लग्नाचे विधी सुरू झालेले असतात. सगळेजण ते विधी खूप एन्जॉय करत असतात. त्यानंतर एक विधी पूर्ण झाल्यानंतर आता रजनी ही अनामिकाला सांगते की अनामिका, जर तुला काही आवरायचं असेल तर तू माझ्या रूममध्ये जाऊ शकतेस. मग अनामिका लगेच तिच्या आईला घेऊन आवरण्यासाठी तिथून निघून जाते, तर सोहम देखील तिथून निघून जातो. तर अद्वैत हा अनामिकाच्या भावाशी बोलत असतो, कारण अनामिकाचा भाऊ हा अद्वैतचा कॉलेजचा फ्रेंड असतो. ते दोघंही एकमेकांना भेटतात, एकमेकांशी बोलतात. तर त्या इतक्या वर्षानंतर एकमेकांना भेटून त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. मग अद्वैत त्याला विचारतो की काय, कसा आहेस तू, तेव्हा तोही सांगतो की अरे मी तर एकदम मजेत. अद्वैत म्हणतो की बघ ना, लास्ट टाइम आपण कॉलेजमध्ये भेटलेलो होतो, आणि आज तर भेटतो कधी आपण, माझ्या भावाच्या आणि तुझ्या बहिणीच्या लग्नामध्ये. त्या दोघांचं आता बोलणं सुरू होतं. त्याच वेळी तिथे सोहमही येतो. सोहम सुद्धा आता त्यांना कंपनी देतो. ते तिघेही एकमेकांशी बोलत असतात. आता काजलकडे या पलीकडे दुसरा कुठलाही चांगला चान्स नसतो. काजल विचार करते की अजून सोहम हा रूममध्ये गेलेला नाहीये, आणि त्याच्या रूममध्ये अजून कोणीच नाहीये. हाच योग्य चान्स आहे की मी आता ही चिठ्ठी सोहमच्या रूममध्ये ठेवून येते, जेणेकरून सोहम आता चेंज करायला जेव्हा त्याच्या रूममध्ये जाईल तेव्हा मात्र त्याला ही चिठ्ठी दिसेल, आणि मग त्याला सगळं काही कळेल. काजल आता चिठ्ठी ही सोहमच्या रूममध्ये ठेवणार असते, आणि त्यावेळी बरोबर तिने संगीताची नजर चुकवून तिथून ती निघालेली असते. संगीताला मात्र काहीच कळलेलं नसतं, कारण त्यावेळी संगीता ही पाहुण्यांशी बोलत असते. तर इकडे सोहम आता रूममध्ये आलेला असतो, आणि तो विचार करत असतो. तो खरंच स्वतःला एकदा निरखून बघत असतो. लग्नाचा ड्रेस तर घातलेला असतो, आज त्याचं लग्न असतं, पण खरंच तो लग्न करायला तयार आहे का, ही गोष्ट अजूनही त्याच्या मनाला खात असते. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता त्याच वेळी तिथे काजल येते. काजल सोहमला रूममध्ये बघते आणि विचार करते की आता हीच ती योग्य वेळ आहे. या योग्य वेळेत मला आता सोहमला सगळं काही सांगितलं पाहिजे, आणि ही चिठ्ठी आता सोहमला द्यायला पाहिजे. काजल सोहमजवळ येते, परंतु तिची हिंमतच होत नसते त्याच्यासमोर त्याला ही चिठ्ठी देण्याची, आणि त्याला ती आय लव्ह यूची चिठ्ठी देण्याची. आणि त्यावेळी सोहम काय रिॲक्ट करेल हे तिला माहीत नसतं. त्यामुळे तिला त्या गोष्टीची भीती वाटते, आणि पुन्हा ती चिठ्ठी घेऊन माघारी फिरते. तर सोहमला आता उशीर झालेला असतो, कारण विधी बाकीच्या पूर्ण करायच्या असतात. त्यामुळे सोहम आता तसाच बाथरूममध्ये निघून जातो, आणि त्याचं लक्ष काजलकडे अजिबात नसतं. काजलला त्याने बघितलेलंही नसतं. मग तो तिथून गेल्यानंतर काजल मागे वळून बघते तर सोहम तिथे नसतो. तिला कळलेलं असतं की सोहम कदाचित बाथरूममध्ये गेलाय. मग ती विचार करते की काय करू मी, थांबू का सोहम येईपर्यंत, सोहम आल्यावर त्याला ही चिठ्ठी देईल. पण नंतर ती विचार करते की नाही, माझ्याच्याने तर ही गोष्ट शक्यच नाहीये. म्हणजे सोहमच्या समोर ही चिठ्ठी मी त्याला कधी देऊ शकत नाही, कारण माझी तेवढी हिंमतच होत नाहीये. तो काय रिॲक्ट करेल, कसा रिॲक्ट करेल, मला काहीच माहीत नाही. मग ती विचार करते की एक काम करते, मी इथेच चिठ्ठी ठेवून जाते. सगळ्यात पहिल्यांदा ती चिठ्ठी बेडवर ठेवते, पण तिला वाटतं की नको, बेडवर नको. मग पुन्हा एकदा चिठ्ठी ती टेबलवर ठेवते आणि म्हणते की हां, योग्य जागा ही, असं म्हणून आता ती तिथून निघून गेलेली असते. आता त्यानंतर सोहम तिथे येतो. सोहम फ्रेश वगैरे झालेला असतो आणि त्याच्या हातामध्ये टॉवेल असतो. आता जेव्हा तो टेबलपासून जात असतो त्याच वेळी तो टॉवेल आता त्या चिठ्ठीवर पडतो आणि ती चिठ्ठी आता खाली पडलेली असते.
आणि सोहमचं त्या चिठ्ठीकडे लक्षही गेलेलं नसतं. तर इकडे बाहेर मात्र सगळी काही तयारी सुरू असते. रॉकेटला जे काही सामान आणायला सांगितलेलं असतं संगीताने, ते सगळं सामान व्यवस्थित आहे की नाही हे संगीता चेक करत असते. रजनी रॉकेटला म्हणते की रॉकेट, अरे सगळं सामान आणले तू खरं, परंतु आता बाहेर आलेल्या पाहुण्यांना सरबत वगैरे देशील की नाही. तेव्हा रॉकेट म्हणतो की हो हो, ते तर मी विसरलोच होतो. मग लगेचच रॉकेट आता पाहुण्यांना सरबत देण्यासाठी जातो. रॉकेटची गडबड सुरू असते. रॉकेट जाऊन आता राहुलला धडकतो. तेव्हा राहुल म्हणतो की ए रॉकेट, तुझं रॉकेट इथं कुठं लॉन्च करतोय, हरलो असतो ना मी गेममध्ये आता. तेव्हा रॉकेट सॉरी म्हणतो, तिथून निघून जातो. मग राहुलची नजर आता अद्वैतवर पडते. तर अद्वैतने ते जे धोतर घातलेलं असतं ते अद्वैतवर खूप सूट करत असतं. त्यामुळे तो अद्वैतला म्हणत असतो की दादा, अरे हे कॉम्बिनेशन किती छान आहे, म्हणजे किती परफेक्ट दिसतंय हे कॉम्बिनेशन, मला का नाही या गोष्टी सुचल्या. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे त्याचं काय झालं ना. मग नंतर म्हणतो की जाऊ दे ना, चल, असं म्हणून तो विषय टाळून देतो. तेवढ्यात कला सुद्धा तिथे आलेली असते आणि कला ही लपून छपून अद्वैतकडे बघत असते, कारण तिला अद्वैतकडे बघायला खूप आवडत असतं. आजकाल ती अद्वैतच्या प्रेमात असते, त्यामुळे सतत अद्वैत तिला तिच्या डोळ्यांसमोर हवा असतो. अद्वैतकडे ती बघत असते, परंतु अद्वैतला हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं की हे खरे अशी काय करते, ही माझ्याकडे अशी का बघते, असा प्रश्न आता अद्वैतला पडलेला असतो. तर अद्वैतही कलाकडे बघत असतो की ही माझ्याकडे अशी का बघते, आणि कला अद्वैतकडे मात्र प्रेमाने बघत असते. त्या दोघांचं असं काहीतरी चालू असतं. मग आता आबा हे गुरुजींना सांगतात की गुरुजी, आज सोहमचं लग्न आहे, तुमच्या हाताने त्याला मानाचा टिळा तुम्ही लावा आणि होऊन जाऊ द्या तुमच्या हाताने मानाचा टिळा. त्यावर गुरुजी म्हणतात की हो आबासाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपल्या घरातल्या सगळ्या चालीरीती मला अगदी व्यवस्थितपणे माहिती आहे, मी सगळं काही व्यवस्थितपणेच करेल. आता सगळी तयारी तर झालेली असते, त्यामुळे आबा रोहिणीला सांगतात की रोहिणी, तू एक काम कर, तू सोहमला बोलावून आण. रोहिणी म्हणते की मी. तेव्हा आबा म्हणतात की हो जा ना, काय प्रॉब्लेम आहे. मग रोहिणी आता सोहमला बोलावण्यासाठी उठते आणि त्याचवेळी कलाने ते ऐकलेलं नसतं, त्यामुळे कलाला वाटतं की सोहमला बोलावून आणावं. मग कलाही त्यावेळी पुढे जाते. कला आणि रोहिणी दोघीही एकाच वेळी आता सोहमच्या रूममध्ये जात असतात. आणि अजून एक म्हणजे सोहमच्या रूममध्ये चिठ्ठी देखील काजलने ठेवलेली असते. आता ती चिठ्ठी जर रोहिणीने बघितली तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार असतो. परंतु त्याचवेळी आता रोहिणीला नैनाने हाक मारलेली असते. ती नैनाला म्हणते की मॉमीला ऐका ना, माझं एक काम होतं. मग आता नैना काय म्हणते हेच रोहिणी बघत असते. तर कला आता सोहमच्या रूममध्ये आलेली असते. सोहम तिथे आरशामध्ये काहीतरी करत असतो. मग कला सोहमला म्हणते की काय सोहमराव, झाले की नाही तुम्ही रेडी अजून. तेव्हा सोहम म्हणतो की नाही ना वहिनी, हे बघ ना काय अडकलंय, मला घालताच येत नाहीये व्यवस्थित. कला म्हणते की थांब थांब थांब, मी करते. कला आता सोहमचा हार ऍडजस्ट करून त्याला देत असते. मग त्याला विचारते की आता ठीक आहे ना. तेव्हा सोहम म्हणतो की हा, आता ठीक आहे. मग कला सोहमला म्हणते की सोहम, तुला खरं सांगू, जेव्हा मी लग्न करून या घरामध्ये पहिल्यांदा आले होते ना, तेव्हा माझ्याशी बोलणारा पहिला व्यक्ती तूच होता या घरातला. मग काय, हळूहळू आपल्या दोघांमध्ये मैत्री सुद्धा झाली. आधी तू मला ताई म्हणायचा आणि मग हळूहळू मला वहिनी देखील म्हणायला लागला. सोहम, तसं बघितलं तर आपलं नातं खरंच खूप खास आहे आणि त्याच नात्याच्या जोरावर आज मी एक गोष्ट तुला सांगते. खरं तर ही लग्न म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि मला माहितीये की ही गोष्ट तू अगदी व्यवस्थितपणे निभावशील. सोहम म्हणतो की बरं वहिनी, मी कसा दिसतो. कला म्हणते की 1 नंबर दिसतोय तू. कला म्हणते की बरं चला बाहेर, आता तुम्हाला मानाचा टिळा लावायचा आहे. तेव्हा सोहम म्हणतो की अरे वा, मला आणि मानाचा टिळा. आज मला पहिल्यांदा मानाचा टिळा लागला जाणार आहे, कारण प्रत्येक वेळी दादालाच तर मानाचा टिळा लावतात. आज पहिल्यांदा मी मानाच्या टिळाचा मान घेणार आहे. तेव्हा कला हसते आणि म्हणते की चला मग सोहम आता तिथून निघून जातो. तर कला सुद्धा आता तिथून जात असते, परंतु टॉवेल वगैरे सोहमच्या रूममध्ये खाली पडलेला असतो, त्यामुळे ती उचलून ठेवत असते. आणि त्याच वेळी कलाच्या हाताला एक चिठ्ठी लागते, जी चिठ्ठी काजलने लिहिलेली असते. कला ती चिठ्ठी उचलते आणि ती चिठ्ठी जेव्हा उघडून बघते तेव्हा त्यावर जो मजकूर लिहिलेला असतो ती वाचायला सुरुवात करते. प्रिय सोहम, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्यापर्यंत माझ्या भावना नीट नाही पोहोचवता आल्या. मला माहिती आहे की खूप उशीर झालाय, तरीही सांगते. पण आता तू तुझं नवीन आयुष्य सुरू करतोय याची देखील कल्पना आहे मला. माझ्याकडून तुझ्या सुखी संसारासाठी खूप शुभेच्छा. आणि काजल असं खाली लिहिलेलं असतं.
त्यामुळे कलाला लगेच समजतं की ही चिठ्ठी काजलने लिहिलेली आहे आणि याचा एकमेव अर्थ असाच निघतो की काजलचं आणि सोहमचं या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे, परंतु त्या दोघांचं आता लग्न न होता अनामिकाचं आणि सोहमचं लग्न होत आहे. कलासमोर आता सगळं सत्य आलेलं असतं. कलाला आता समजलेलं असतं की काजल आणि सोहम हे दोघंही एकमेकांवर प्रेम करतात आणि तिला या सत्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण आज काही वेगळा दिवस नसतो, तर आज सोहमचं आणि अनामिकाचं लग्न असतं आणि त्या दोघांच्या लग्नाच्या दिवशी कलाला हे समजलेलं असतं की काजल सोहमवर प्रेम करते. त्यामुळे आता खूप मोठा प्रश्न कलासमोर उभा राहिलेला असतो की या परिस्थितीतून निर्णय काढायचा तर कसा काढायचा हे तिलाही कळत नसतं. मग त्यानंतर कलाला आता काहीच कळत नसतो. सोहम तर खाली निघून गेलेला असतो. सोहम जेव्हा खाली निघून जातो त्यावेळी काजल आता त्याच्या समोर येऊन उभी राहते. कारण काजलला असं वाटतं की सोहमने ती चिठ्ठी बघितली आहे आणि आता सोहम काहीतरी रिॲक्ट करेल. त्याला आवडलं असेल की माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून ती खूप एक्सायटेड असते. परंतु जेव्हा ती सोहम समोर जाते तेव्हा सोहम तिला पूर्णपणे इग्नोर करतो आणि तिथून निघून जातो. कारण सोहमने ती चिठ्ठीही वाचलेली नसते. त्यामुळे काजलला फार वाईट वाटतं की याने चिठ्ठी वाचली आहे परंतु याने असं रिॲक्ट केलंय म्हणजे याच्या आयुष्यात माझ्यादेखी काहीही किंमत नाही आणि माझ्यासाठी याच्या आयुष्यात कुठलीही जागा नाही हे आता काजलला समजलेलं असतं. काजलला खूप वाईट वाटतं. काजल आता तिथे परत बसलेली असते आणि तिचा चेहरा सगळं काही सांगत असतो. संगीताला वाटतं की काजलला खूप त्रास होतोय कारण सोहमचं लग्न होतंय ना पुढे, त्यामुळे काजलला त्रास होत असेल म्हणून ती रडत असेल. संगीता ही काजलला समजावून सांगत असते, परंतु आता यावेळी काजलचं रडण्याचं कारण वेगळं असतं. कारण सोहमला चिठ्ठी पाठवून सुद्धा सोहमने काहीही उत्तर दिलेलं नसतं. सोहमने ती चिठ्ठी बघितली असेल, वाचली असेल तरी सुद्धा त्याने काही रिॲक्ट केलं नाही. म्हणजे याचा अर्थ त्याला माझी काही किंमत नाही आहे आणि माझ्यावर त्याचं प्रेमही नाही आहे ही गोष्ट आता काजलला सिद्ध झालेली असते. काजल तिथेच रडत बसलेली असते. आता कला लगबगीने खाली येते. कलाला काय बोलावं, कोणाशी काय कृती करावी काहीही कळत नसतं. त्या सगळ्या गोष्टींमुळे ती फार गोंधळात पडलेली असते की आता नक्की बोलायचं तर कोणाशी बोलायचं आणि या सगळ्या गोष्टी थांबवायच्या जर असतील तर कशा थांबवायच्या. तिच्या पुढे कुठलाही पर्याय नसतो. आणि मग कला आता काजल समोर जाते. काजलला ती हळूच म्हणते, गुंड्या 1 मिनिट माझ्या खोलीमध्ये चल ना, मला तुझ्याशी बोलायचंय. असं म्हटल्यावर काजल घाबरते. काजलला वाटतं की ताईला काय बोलायचंय माझ्याशी. तर संगीतालाही मोठा प्रश्न पडलेला असतो कारण कला त्यावेळी जरा टेन्शनमध्ये दिसत असते. मग कला आता काजलला घेऊन तिच्या रूममध्ये येते. तर कला आता काजलला पहिल्यांदा एक प्रश्न विचारते की गुंड्या मला एक गोष्ट सांग की तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना. आता असा जेव्हा प्रश्न कला विचारते तेव्हा मात्र काजल खूप घाबरलेली असते. काजल म्हणते की मी तायडे काही नाही लपवते तुझ्यापासून. आता काजल खोटं बोलत असते कारण काजलला ही गोष्ट कोणालाच सांगायची नसते सोहम सोडून. मग कला म्हणते की नाही काजल तू माझ्यापासून काहीतरी लपवतीये आणि मग काय लपवतीये हे कला आता स्वतः काजलला दाखवते. आणि आता काजलने सोहमला लिहिलेली ती चिठ्ठी आता काजलला ती दाखवते आणि ती चिठ्ठी बघू काजल मात्र खूप घाबरलेली असते. तिला खूप मोठा धक्का बसतो कारण आता तिचं आणि सोहमचं सत्य हे कलाच्या हातामध्ये असतं आणि त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. या गोष्टीचा कलाला सुद्धा थोडासा मनस्ताप झालेला असतो कारण आता वेळ निघून गेलेली असते. लग्न असतं अनामिकाचं आणि सोहमचं आणि त्या दिवशी या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यामुळे कलाला जास्त टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा जो भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर कलाच्या हातामध्ये आता ती चिठ्ठी असते आणि कला ती चिठ्ठी घेऊन खाली येते. काजलचं तिचं बोलणं झालेलं असतं. कला ती चिठ्ठी घेऊन खाली आलेली असते. त्यावेळी रजनीने मात्र रॉकेटला काही सामानाची लिस्ट दिलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये सामानाची यादी असते आणि ती यादी रॉकेटच्या हातामध्ये असते. आता जेव्हा कला आणि रॉकेट दोघंही समोरासमोर येतात त्यावेळी त्यांची धडक होते आणि दोघांच्याही हातातून ती चिठ्ठी खाली पडते. आता नेमकी रॉकेटची जी चिठ्ठी असते ती कला उचलते आणि कलाची जी चिठ्ठी असते ते रॉकेट उचलतो. मग त्यानंतर आता रॉकेट ती चिठ्ठी घेऊन रोहिणीकडे जातो कारण त्यावेळी रजनी तिथे नसते. रोहिणीला तो सांगतो की जे काही सामान आहे ते नीट चेक करून घ्या आणि हे सामान आणलंय मी. असं म्हटल्यावर रोहिणी ती चिठ्ठी उचकून बघते. आता जेव्हा चिठ्ठी ती उघडते त्यावेळी तिला ते लव्ह लेटर दिसतं जे की काजलने सोहमला लिहिलेलं असतं आणि रोहिणी समोर आता सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो.
की काजल आहे जी सोहमवर प्रेम करते आणि याच गोष्टीमुळे आता खूप मोठं वादळ घरामध्ये येणार असतं. रोहिणीला आता समजलेलं असतं, त्यामुळे रोहिणी आता तिच्या परीने या गोष्टीचा वापर करून घेणार असते. रोहिणी सगळ्यात पहिल्यांदा आता ही चिठ्ठी आहे ती सरोजला नेऊन दाखवते. सरोज जेव्हा ती चिठ्ठी बघते तेव्हा सरोजला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि तिला समजलेलं असतं की याचा अर्थ काजल जी आहे ती सोहमवर प्रेम करते आणि आत्तापर्यंत ही गोष्ट कलाला माहीत होती आणि कलाने आपल्याला ही गोष्ट सांगितलीच नाही, सगळ्यांना अंधारात ठेवलं, चांदेकरांचं तिने नुकसान केलं असं म्हणून आता सरोज सगळ्यात पहिल्यांदा कलाला पकडते. ती कलाकडे जाते आणि कलाचा हात ती जोरात ओढते. तर कला मात्र रागाने सरोजकडे बघत असते, कारण ह्या सरोजला प्रत्येक वेळी कलाला हार्म करायचं असतं, म्हणजे फिजिकली हार्म करायचं असतं. त्याची काही गरज नसते तरी सुद्धा तिचा हातच ओढ, तिच्या कानाखालीच मार, याच गोष्टी सरोजला करायच्या असतात. त्यामुळे कलाला त्या गोष्टीचा राग आलेला असतो. आता पुढे काय झालंय हे तिला माहीत नसतं, कारण तिला तर वाटतं की जी काही गोष्ट आहे ती माझ्यामध्ये आणि गुंड्यामध्येच आहे, बाकी कोणाला काही माहीत नाहीये. परंतु आता ही गोष्ट घरात रोहिणीला समजली आहे, सरोजला समजली आहे, या गोष्टीचा अंदाजही कलाला नसतो. तर या सगळ्यामध्ये सरोजचं डोकं मात्र उलटच चालत असतं. सरोजने कलाला एक वेळ सांगितलेलं असतं की तुझ्यामुळे या घरामध्ये कुठलाही प्रॉब्लेम व्हायला नको, तुझ्या खरे फॅमिलीने या घरात कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करायला नकोय. भरपूर वेळा तिने काजलला आणि कलाला बोलताना बघितलेलं असतं, त्यामुळे त्या दोघींमध्ये काहीतरी सिक्रेट शिजतंय असं सरोजला वाटलेलं असतं आणि ते सिक्रेट हे होतं. याचा अर्थ कलाचा आणि काजलचा दोघींचाही काहीतरी प्लॅन होता या घरामध्ये घुसण्याचा, किंवा मग हे लग्न मोडण्याचा या दोघींचा प्लॅन होता असं एकंदरीत सरोजला वाटू लागतं. आणि हे सगळं या मुलीनेच घडून आणलंय, या मुलींनाच चांदेकरांची इज्जत चव्हाट्यावर आणायची होती असं सरोजला वाटतं. आता खरं तर हे मॅनर्स जर सरोजमध्ये असते तर सरोजने असं केलं नसतं. चांदेकरांच्या इज्जतीचं भान जर सरोजला असतं तर सरोजने सगळ्यांसमोर ती चिठ्ठी जी आहे ती कलासमोर आणलीच नसती आणि कलाला त्याबद्दल जावंही विचारला नसता. कारण काय तर त्या लग्नामध्ये फक्त आणि फक्त चांदेकर कुटुंब नाही तर सगळे नातेवाईक मंडळी, सगळे पाहुणे मंडळी तिथे आलेले असतात आणि त्यांच्यासमोर ह्या सरोजला तमाशा करायचा असतो या सगळ्या गोष्टींचा. तर खऱ्या अर्थी कुटुंबाच्या इज्जतीला कलामुळे नाही तर सरोजमुळे धोका असतो. तर कलाला या सगळ्या गोष्टी शांतपणे सॉल्व्ह करायच्या असतात, यावरती विचार करत असते, म्हणून काय ती असं सगळ्यांना सांगत बसत नाही. परंतु सरोजने मात्र सगळ्यांसमोर कलाला घेतलेलं असतं आणि सगळ्यांसमोर ती याबद्दल कलाला जाब विचारत असते. याचा अर्थ खऱ्या इज्जतीचं भान हे सरोजला नसतं आणि कलाकडनं ती या सगळ्या गोष्टी एक्सपेक्ट करत असते. तर मित्रांनो, याबद्दलचं तुमचं बेसिक मत काय आहे? म्हणजे माझं बोलणं तुम्हाला पटतंय का? तुम्हालाही असंच वाटतंय का की ह्या सरोजने कलाकडनं खूप गोष्टी शिकायला पाहिजे? सरोजला खूप गरज आहे कलाकडनं ट्युशन घ्यायची, खूप काही गोष्टी शिकायची. याबद्दलचं तुमचं काय मत आहे? किंवा अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्या सरोजने कलाकडून शिकल्या पाहिजे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. And if you like my video, please do subscribe, share and comment. Thank you.